नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया तांदळाची खीर. तर मी हे 1 कप तांदूळ घेतले, त्याला चांगलं 2-3 वेळा वॉश केले आणि आता मी त्याला हा पूर्ण कप घेतला मी आणि मी त्याला आता 2 तास 3 तास हीट करून ठेवते आणि 3 तासानंतर मी त्याला आता मस्तपैकी ग्राइंड करते आहे. ओबडधोबड किंवा थोडंसं तो बारीक होईल असंच करायचं आहे, जास्त नाही करायचा. आणि आता मी मस्तपैकी गॅसवरती पातेलं ठेवलं आहे. त्याच्यामध्ये मी 2 चमचे तूप टाकते आहे आणि माझं जास्त पातेलं तापलं होतं, त्याच्यामध्ये जास्तच हे केले. पण कमी गॅसवरती छानपैकी तूप वितळून द्यायचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे वाटण केलं ते टाकायचं. तांदूळ वाटलेलं टाकायचं आणि त्याला तुपामध्ये छान असं हे करून घ्यायचं, भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये, जेणेकरून त्या तांदळाच्या ह्याच्यामध्ये तूप छानपैकी असेल. आणि त्याच्यानंतर मी मस्तपैकी अर्धा लिटर दूध टाकले. त्याला चांगल्यापैकी हलवून घ्यायचं आणि मी त्याच्यामध्ये पाणी पण टाकते, कारण एका कपासाठी खूप जास्त 1 लिटर दूध लागतं. पण जास्त दूध नाही यूज केलं मी, अर्धा लिटर दूध आणि 2 ग्लास पाण्याचे. आणि त्याला याच्यामध्ये गुठळ्या होतात, तर त्या गुठळ्या मस्तपैकी काढायच्या आणि त्याच्यानंतर मी विलायचीची पूड टाकते आहे, त्याने खूप छान फ्लेवर येतो. आणि मी केसर टाकते कलरसाठी. काही जण ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि खोबरं किसून टाकतात. जर तुम्हाला तसं आवडत असेल तर तुम्ही ॲड करू शकता, नो प्रॉब्लेम. बट मला ह्या पद्धतीने आवडतं, तर मी त्या पद्धतीनेच बनवते आहे. आणि त्याच्यानंतर छान उकळी आल्यानंतर साखर टाकायची. थँक्यू फॉर वॉचिंग.